नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. आजची आपली रेसिपी आहे छोलेची. तर छोले करण्यासाठी आपण एक 100 ग्रॅम काबुली चणा 7 ते 8 तास मस्त असा भिजवून घेतलेला आहे. छोले छान भिजले की मग भाजी आपली मस्त छान शिजली जाते. अगदी मस्त सॉफ्ट असे आपले चणे शिजले जातात. तर जर आपल्याला रात्रीच्या डिनरसाठी आपल्याला ही भाजी करायची असेल तर सकाळीच चणे भिजत घालायचे आहेत. आणि जर तुम्हाला सकाळी भाजी करायची असेल तर रात्रीच हे चणे भिजवून घ्यायचे आहेत. तर आता आपण भाजीची तयारी करतोय. 2 मीडियम साईजचे कांदे आपण मस्त बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. एक मीडियम साईजचा आहे आणि 2 छोटे आहेत. तर टोमॅटो आपल्याला थोडेसा इथं जास्तीचा वापरायचा आहे, कारण छोलेची भाजीची चव थोडीशी आंबट अशी असते, त्यामुळे आपण थोडासा टोमॅटो इथे जास्त घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घातले तरीसुद्धा चालेल. तर आपण हे टोमॅटो काय केलेले आहेत, बारीक म्हणजे थोडेसे मोठे असे चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण एक 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि ह्या टोमॅटो लसूण अद्रकची छान अशी मस्त बारीक पेस्ट करून घेऊया. तर आपली पेस्ट रेडी झालेली आहे टोमॅटो लसूण अद्रकची. ती आता आपण काढून घेऊया. आणि आता आपल्याला याच भांड्यामध्ये अजून एक वाटण करून घ्यायचं आहे, ते म्हणजे सुकं खोबरं आणि कोथिंबीरचं. तर थोडंसं आपण अगदी छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे. आणि थोडीशी कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याचीसुद्धा आपण एकदम छान अशी मस्त पेस्ट करून घेतलेली आहे. तर सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथं वापरू शकता. तर आता आपण इथे घेतलेले आहेत 3 तेजपत्त्याची पानं आणि 1 दालचिनीचा तुकडा. त्याचबरोबर आपण इथे जे छोलेचं पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी घालूया. तर भाजी आपण छोट्या कुकरमध्ये करत आहोत, डायरेक्ट फोडणी घालून. तर छोट्या कुकरमध्ये भाजी केल्यास अगदी 10 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होते पटकन. तर आपण इथे घातलेले आहेत 2 मोठे चमचे तेल. या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, त्यामुळे आपण इथे थोडंसं जास्तीचं घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आपण प्रथम घातलेला आहे तेजपत्ता आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया बारीक चॉप केलेला जो कांदा होता तो घालून घ्यायचा आहे. आणि कांदा आपण छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर या भाजीमध्ये खोबऱ्याचा वापर नसेल करायचा तर तुम्ही नाही केला तरीसुद्धा चालू शकतं. खोबरं हे ऑप्शनल आहे. ही भाजी मी थोडीशी रसरशीत अशी करणार आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. म्हणजे आपली भाजी अगदी मस्त अशी मीडियम अशी रसरशीत आणि चमचमीत होईल. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा हा छान आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आता आपण हे टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट छान परतवून घ्यायची आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान मस्त परतवून घ्यायची आहे. म्हणजे आपला ते लसूण अद्रकचा स्वाद अगदी छान मस्त भाजीमध्ये येईल आणि टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा अगदी भाजीला मस्त चव देईल. तर आता आपला हे भाजून झालेलं आहे टोमॅटो लसूणची प्युरीसुद्धा. तर आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे मसाले. तर 1.5 चमचा आपण मिरची पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर आपण 2 चमचे छोले मसाला घालत आहोत. बाकीचे कोणतेही मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करतो आहे. पण भाजीची चव अगदी उत्तम, एकदम हॉटेलपेक्षासुद्धा भारी होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवत आहे आणि झटकन पटकनसुद्धा होते. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि रेसिपीज नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. तर आपला मसाला आपण 2 मिनटं तेलामध्ये परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण ही खोबऱ्याची आणि कोथिंबीरची सुद्धा पेस्ट घालून घेतलेली आहे. तर आपण 1 चमचा हळद घालून घेऊया आणि मिक्स करून आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया चणे. हे काबुली चणे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि काय करायचं आहे, हे व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅस करायचा आहे आणि 5 मिनटं एक असंच आपण याची वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे वाफ काढल्याने काय होतं, मसाल्याला अगदी छान चव येते.
अगदी छान मस्त असा आपला मसाला पूर्ण चण्यालासुद्धा लागला जातो. तर आता आपण बारीक गॅस करूया आणि एक 5च मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 मिनटाने आपण वाफ काढून झालेली आहे आपली 5 मिनटं. तर आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बारीक गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. जेवढी ग्रेव्ही तुम्हाला करायची आहे तेवढं पाणी तुम्ही घालून घ्यायचं आहे आणि जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यापेक्षा थोडंसं एक अर्धा कप पाणी आपण थोडंसं जास्तीचं घालून घ्यायचं आहे. कारण भाजीला आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या कराव्या लागतात आणि तेवढं भाजी ते बरोबर शिजताना पाणी ते तेवढं बरोबर आटलं जातं आणि जेवढी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे तेवढी ग्रेव्ही बरोबर राहते. तर आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण मीठ चांगलं मस्त मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया आणि कुकरला झाकण लावून घेऊया. तुम्ही बघू शकता आत्ता आपली भाजी ही तुम्हाला पातळ थोडीशी दिसत आहे, पण भाजी आपली रेडी झाली की मस्त अशी रसरशीत छान अशी मस्त मीडियम अशी ग्रेव्ही आपली रेडी होते. तर आपली मस्त कुकर झालेला आहे. 7 ते 8 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी रसरशीत आपली भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी आपण पुरीबरोबर, चपातीबरोबर किंवा नानबरोबर, भटोऱ्याबरोबर आपण खाऊ शकतो. तर थँक्यू.